प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. NEET UG Admit Card Release. Login website neet.nta.nic.in. Download admit card and take a print. Please read all instructions. Admit card डाउनलोड करण्यासाठी व परीक्षेसंबंधी काही सूचना खाली दिलेल्या लिखित स्वरूपात आहेत. व्यवस्थित वाचून समजून घ्या, काही गडबड करू नका. NEET UG 2025 ॲडमिट कार्ड. नंबर 1. ॲडमिट कार्ड एकूण 3 पानाचे आहे. त्यामध्ये 2 पेजेस हे ॲडमिट कार्ड आहे व एका पानावरती ॲडमिट कार्ड व परीक्षेसंबंधी सूचना दिलेल्या आहेत. नंबर 2. ॲडमिट कार्डवरती प्रोव्हिजनल असे लिहिलेले आहे. घाबरण्याचे कारण नाही, कारण एखादा विद्यार्थी HSCचा निकाल आल्यानंतर नापास झाल्यास त्यासाठी अशा प्रकारचे प्रोव्हिजन केलेले आहे. नंबर 3. ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. नंतर प्रिंट काढा. A4 साईज व्हाईट कलरच्या पेपरवरती प्रिंट आऊट काढा. एकूण 9 कॉपीमध्ये प्रिंट आऊट काढा, म्हणजे त्याचे 3 सेट होतील. एक सेट तुम्हाला परीक्षेसाठी लागेल व दुसरे 2 सेट तुम्ही घरी ठेवा. परीक्षेचा निकाल आल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया जेव्हा चालू होईल तेव्हा त्याची गरज लागणार आहे, कारण तुम्ही परीक्षा हॉलमध्ये घेऊन गेलेले ॲडमिट कार्ड तेथे जमा करण्यात येणार आहे. नंबर 4. ॲडमिट कार्ड काढण्यासाठी लॉग इन केल्यानंतर तुम्ही नीटचे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जी माहिती भरलेली होती ती बरोबर आहे का चेक करा. नंबर 5. शैक्षणिक वर्ष 2024मध्ये परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात सेंटरवरती घोटाळा झालेला होता. त्यामुळे चालू वर्षी शक्यतो सर्व सेंटर हे सरकारी हायस्कूल व महाविद्यालय अशा ठिकाणी दिलेले आहेत. नंबर 6. आपले एक्झाम सेंटर घरापासून किती दूर आहे त्या हिशोबाने अगोदरच प्लॅनिंग करणे. सेल्फ डिक्लेरेशन अँड अंडरटेकिंग यामध्ये तुमचे नाव, ॲड्रेस वगैरे डिटेल आहे ते चेक करून घ्या. नंबर 8. खाली तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. त्यामधील पहिल्या कॉलममध्ये म्हणजे डाव्या बाजूला घरून जाताना स्वतःचा पासपोर्ट फोटो चिकटवण्याचा आहे, जो तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना अपलोड केलेला होता तोच. मधल्या कॉलममध्ये घरून जाताना लेफ्ट थंब पेस्ट करायचे आहे. तिसऱ्या कॉलममध्ये म्हणजेच शेवटच्या कॉलममध्ये तुमची स्वतःची सही करायची आहे, परंतु ती सही परीक्षा हॉलमध्ये तुमच्या पर्यवेक्षकासमोर करायची आहे, घरून जाताना करू नये. नंबर 9. त्याच्या खाली दुसरा एक मोठा स्पेस असणारा कॉलम आहे. त्यामध्ये तुमचा 4x6 इंच पोस्टकार्ड साईज फोटो घेऊन जाताना चिकटवायचा आहे. त्यावरती सही जाताना करू नका. परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकासमोर सही करायची आहे व त्याच ठिकाणी पर्यवेक्षकाची सही होणार आहे. नंबर 10. त्यानंतर खाली 2 कॉलम असणारा स्पेस आहे. पहिल्या कॉलममध्ये पर्यवेक्षकाची सही होणार आहे. दुसऱ्या कॉलममध्ये तुमची स्वतःची सही परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षकासमोर करायची आहे. पुढे पेज नंबर 3 इम्पॉर्टंट आहे. त्यावरती सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. नंबर 1. ॲडमिट कार्डवरती दिलेल्या वेळेच्या अगोदर म्हणजेच गेट क्लोज होण्याच्या अगोदर साधारणतः 2 तास अगोदर पोहोचा. नंबर 2. परीक्षा हॉलमध्ये आपला पेपर जर वेळेच्या अगोदर संपला तरी आपल्याला आपले आसन सोडता येणार नाही. जोपर्यंत पर्यवेक्षक परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्हाला बसून राहावे लागेल. नंबर 3. परीक्षा हॉलमध्ये पुढील डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जावे लागतील. 3 पानाचे ॲडमिट कार्ड, पासपोर्ट साईजचा 1 किंवा 2 स्वतःचे फोटो, नवीन रिसेंट अपडेट केलेल्या आधार कार्डची प्रिंट आऊट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. ती प्रिंट आऊट असल्याशिवाय तुम्हाला हॉलमध्ये सोडणार नाही व ID प्रूफ, त्यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड. नंबर 4. हॉल तिकीट परीक्षा हॉलमध्ये जमा करून घेतले जाईल. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com.
Subscribe to our channel for regular updates and information.